भाजून घ्यायचा। कोथिंबीर, लसूण, आलं हे सर्व दळून घ्यायचं। वांगे कापून घ्यायचे, वांग्याचे काटे काढून घ्यायचे, वांग्याचा अर्धा देठ कापून घ्यायचा। वांगे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। वांग्यांमध्ये पाणी टाकून ठेवायचं, नाही तर काळे पडतात। 2 चमचे तेल घ्यायचं। खोबऱ्याचा वाटलेला मसाला घ्यायचा। मसाला छान तळून घ्यायचा। तेल सुटोस्तर मसाला छान तळून घ्यायचा। एक चमचा घरचा काळा मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ। मसाले छान परतवून घ्यायचे। तीन ते 4 चम्मच शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, ते पण छान परतवून घ्यायचं। गॅस कमी करून घ्यायचा। परतवलेला मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा। परतवलेला मसाला सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा। वांगे मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे। वांगे शिजायला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। वांगे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। इथे आपले वांगे शिजलेले आहे। भाजीमध्ये आपल्याला जितकं पाणी हवंय तितकं टाकून घ्यायचं। भाजी उकळून घ्यायची, त्यात कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। वांग्याच्या भाजीसोबत पोळी किंवा भाकरी